Welcome students. Today we are going to learn on a new page which is given on 89. The remaining part of the poem If. If या कवितेचा जो इंग्लिश वर्कशॉपचा राहिलेला भाग होता तो भाग आपण आज पाहूया. त्यामध्ये नंबर 2ला पिक आउट अँड इनलिस्ट द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह क्वालिटीज फ्रॉम द पोयम इन द रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. पिक आउट अँड इनलिस्ट या कवितेमधून अशा काही ओळी शोधा आणि त्यांची एक यादी बनवा का ज्या यादीमध्ये 2 प्रकारच्या क्वालिटीज असतील. एक आहे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि एक आहे निगेटिव्ह थिंकिंग. म्हणजे पॉझिटिव्ह क्वालिटीज एक सकारात्मक दृष्टिकोन आणि एक नकारात्मक दृष्टिकोन किंवा गुणवैशिष्ट्य. मग आता पॉझिटिव्ह क्वालिटीजमध्ये वन हॅज बीन डन फॉर यू, तुमच्याकरता एक एक्झाम्पल त्यांनी सोडून दिलेलं आहे. कीप युअर हेड, तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा. आणि निगेटिव्ह क्वालिटीजमध्ये आहे लूज युअर हेड, म्हणजे तुम्ही शांत राहू नका असा त्याचा अर्थ आहे. तर नंबर 2, 3 आणि 4 हे आपल्याला भरावयाचे आहेत. तर या कवितेमधून पॉझिटिव्ह क्वालिटीज आणि निगेटिव्ह क्वालिटीज शोधून काढा. तर वन मे से, एखादा उत्तर देऊ शकेल पॉझिटिव्ह क्वालिटीजमध्ये ट्रस्ट युअर सेल्फ, तुमचा तुमच्यावरती विश्वास असू द्या. 3 नंबरला वेट अँड वॉच, हॅव पेशन्स, संयम ठेवा, वाट पाहायला कंटाळू नका. नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. आणि शेवटचा मुद्दा येईल ड्रीम, DREAM, ड्रीम म्हणजे स्वप्न. म्हणजे पॉझिटिव्ह क्वालिटीज पुन्हा एकदा लक्षात घ्या. कीप युअर हेड, ट्रस्ट युअर सेल्फ, वेट अँड हॅव अ पेशन्स, म्हणजेच नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. आणि शेवटचं ड्रीम म्हणजे स्वप्न पहा. these are the positive qualities of human being. मानवी स्वभावाच्या हे सकारात्मक बाबी आहेत. दुसऱ्या प्रकारचे विचार करणारी माणसं निगेटिव्ह क्वालिटीज. नंबर 1, लूज युअर हेड, डाऊट युअर सेल्फ, डील इन लाईज, allowing dreams to dictate your life. These are the negative qualities of human being. Understand? समजलं असेल तर वर्गपाठाच्या वहीमध्ये नंबर 2 असं लिहा. पिक आउट अँड इनलिस्ट असं म्हणा. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह क्वालिटीज ऑफ ह्युमन बिईंग इन रिस्पेक्टिव्ह कॉलम, असे 2 कॉलम करा आणि छान स्वच्छ सुंदर हस्ताक्षरात लिहून घ्या. नंबर 3, फाय डू द लाईन्स इन द पोयम बिगिन विथ इफ. यू कॅन कीप युअर हेड अँड व्हॉट इफेक्ट डज धीस हॅव. पुन्हा प्रश्न करून घ्या. माझ्या बरोबर सगळ्यांनी वाचा. व्हाय डू द लाईन्स इन द पोयम बिगिन विथ इफ यू कॅन कीप युअर हेड. तुम्ही तुमचं डोकं
ठिकाण्यावर ठेवलं अशा ओळीने या कवितेची सुरुवात का बरं झाली असावी? Why do the lines in the poem begin with if you can keep your head, and what effect does this have? आणि या ओळीचा काय परिणाम झाला किंवा या ओळीने कोणता परिणाम साध्य केला? तर याचं उत्तर प्रत्येकाचं भिन्न असणार आहे. ज्यांना ही कविता छानपैकी कळाली, वन मे से और वन कॅन से, एखादा म्हणू शकेल द लाईन इन द पोयम बिगिन विथ इफ यू कॅन कीप युअर हेड. द लाईन इन द पोयम बिगिन विथ इफ यू कॅन कीप युअर हेड. आता प्रश्न व्हायने सुरू झाला म्हणून तिथं बिकॉज शब्द आला पाहिजे. बिकॉज म्हणजे कारण. द लाईन इन द पोयम किंवा द लाईन्स इन द पोयम बिगिन विथ इफ यू कॅन कीप युअर हेड बिकॉज द पोएट वॉन्ट्स टू एम्फसाइज. द पोएट वॉन्ट्स टू एम्फसाइज. एम्फसाइज जोर देऊन सांगणे. काय जोर देऊन सांगणे? द इम्पॉर्टन्स ऑफ हिज गुड ॲडव्हाइस. द इम्पॉर्टन्स ऑफ हिज गुड ॲडव्हाइस. त्या बापाला असं वाटतं की आपण जो एक चांगला उपदेश दिलेला आहे तो चांगला उपदेश आपल्या मुलाच्या मनावर ठसावा अँड attract his son's attention, and the father wants to attract his son's attention to every piece of advice which is given by the father. मग त्या वडिलांनी दिलेल्या प्रत्येक उपदेशाकडे या मुलांनी काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. सो दिस लाईन इज रिपीटेड इन एव्हरी स्टांझा ऑफ द पोयम. सो ऑल्सो दिस लाईन हॅज मेड अ म्युझिकल इफेक्ट. आणि या ओळीमुळं, रिपिटेशनमुळं या कवितेमध्ये एक वाचन करताना विशिष्ट प्रकारचं नाद किंवा ताल निर्माण होतो. सो द पोएट रुडियार्ड किपलिंग रिपीटेड धिस लाईन. इथपर्यंत कळालं? जे कळालं ते ध्यानपूर्वक ऐकून घ्या. नंबर 4, look at the use of opposite reactions in the poem. या कवितेमध्ये काही अपोजिट रिॲक्शन्स आहेत, म्हणजे एकमेकांना विरुद्ध अशा प्रकारच्या क्रिया आणि प्रतिक्रिया इन द पोयम. त्याचा एक नमुना फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेला आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड. जर तुम्ही तुमचं डोकं ठिकाण्यावर ठेवलं, व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. जर आपल्या आजूबाजूचे लोक जर आपल्याला संशय घेत असतील, त्रास निर्माण करत असतील, तर अशा वेळेला तुम्ही तुमचं डोकं जर ठिकाण्यावर ठेवलं तर, म्हणजे इफ क्लॉजमध्ये, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये जर तुम्ही तुमचं डोकं ठिकाणावर ठेवलं तर, आणि पुढच्या वाक्यरचनेमध्ये व्हेन ऑल मेन यू आर लुझिंग देअर्स, जर बाकीच्यांचे डोके तुमच्याविषयी बिघडले तर, मग ह्या दोन अपोजिट गोष्टी एकाच ठिकाणी कवीने एकाच वाक्यात वापरलेल्या आहेत. असे कमीत कमी
find 4 other such opposite reactions from the poem and note down in your notebook. अशा प्रकारचे आणखी 4 एक्सप्रेशन्स शोधून काढा आणि शोधून काढलेली उदाहरणं किंवा ओळी जसून तशा लिहा. इथपर्यंत कळलं. आता खालचा भाग आला नंबर 5. A, B, C and D. Say what, say who, say when and say why. Say what तो काय म्हणाला, बाब किंवा भानगड. say who म्हणजे कोण, व्यक्तिवाचक. say when म्हणजे केव्हा, वेळवाचक. say why म्हणजे का, कारणवाचक. या एक्सप्रेशन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, से व्हॉट तो म्हटला, परंतु याची भानगड काय आहे, बाब काय आहे, त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहूया. बाकीचे 3 एक्झाम्पल तुम्ही स्वतः अभ्यासा तयार करा. आर द 2 इम्पॉस्टर्स. आता इम्पोस्टर म्हणजे काय, तर चुकीच्या समजुती किंवा इम्पोस्टर म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेले वाईट विचार म्हणा किंवा त्याला आपण एक दांभिक म्हणू किंवा भोंदू असं म्हणूयात. तर हे कळलं असेल. तर आर द 2 इम्पॉस्टर्स. मग सेकंड स्टांझामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे, द 2 इम्पोस्टर्स आर ट्रम्प अँड डिझास्टर. ट्रम्प अँड डिझास्टर म्हणजे विजय आणि संकट. ट्रम्प म्हणजे व्हिक्टरी आणि डिझास्टर म्हणजे कलॅमिटी म्हणजे संकट. म्हणजे इफ यू कॅन मीट विथ ट्रम्पेट अँड डिझास्टर ट्रीट दोज 2 इम्पोस्टर जस्ट द सेम. असं कवितेमध्ये म्हटलेलं आहे. तर हे 2 इम्पोस्टर कोणकोणते, तर ट्रम्प आणि डिझास्टर म्हणजे व्हिक्टरी अँड कलॅमिटी. इथपर्यंत कळालं. कॅन द अनफॉरगिव्हिंग मिनिट बी मेड अप ऑफ. त्याचं उत्तर आपल्याला कॅन बी मेड अप ऑफ 60 सेकंड्स अँड गुड वर्क डन विदाउट वेस्टिंग एनी मोमेंट ऑफ इट. तर अशा प्रकारचं जो भाग आहे तो स्टांझा क्रमांक 3 मध्ये दिलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर अशाच पद्धतीने से व्हॉट, से हू, से व्हेन आणि से व्हाय हे तुम्ही वर्गपाठामध्ये पूर्ण करा. नंबर 6. व्हॉट शूड बी आवर ॲटिट्यूड टुवर्ड्स पीपल ऑफ डिफरंट स्ट्राटा अँड क्लासेस. STRATA स्ट्राटा अँड क्लासेस. क्लासेस म्हणजे काय, वर्ग. आणि स्ट्राटा म्हणजे काय, तर स्तर आपण म्हणूया. व्हॉट शूड बी आवर ॲटिट्यूड, आपला दृष्टिकोन विविध स्तरातील लोकांबद्दल कसा असला पाहिजे. व्हॉट शूड बी आवर ॲटिट्यूड टुवर्ड्स पीपल ऑफ डिफरंट स्ट्राटाज अँड क्लासेस. वेगवेगळ्या स्तरातील लोकांबद्दल आपला दृष्टिकोन, ॲटिट्यूड मीन्स दृष्टिकोन कसा असावा. तर एव्हरीबडीज आन्सर डिफर फ्रॉम वन अनादर. प्रत्येकाचं उत्तर हे ज्याच्या त्याच्या पद्धतीने भिन्न भिन्न असणार आहे. वन कॅन से, एखादा म्हणू शकेल किंवा एखादा उत्तर देऊ शकेल. व्हॉट इज हिज ओपिनियन, त्याचं काय उत्तर असेल, तर एखादा म्हणेल वी शूड बिहेव, वी शूड बिहेव पॉझिटिव्ह अँड फेअर टू ऑल क्लासेस ऑफ पीपल. किंवा
our attitude towards the people of different strata and classes should be positive and fair. सगळ्याबद्दलचं बरोबरचं आपलं बोलणं आणि वागणं हे सकारात्मक आणि योग्य असावं. वी शूड ट्रीट ऑल ऑफ देम इक्वली. वी शूड ट्रीट देम ऑल इक्वली. प्रत्येकाला आपण समान पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. वी शूड नॉट डिस्क्रिमिनेट. वी शूड नॉट डिस्क्रिमिनेट द पीपल ऑन द ग्राउंड ऑफ रेस, वंश, ऑन द ग्राउंड ऑफ जेंडर, लिंग, और ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन, धर्माच्या नावावरती, लिंगाच्या भेदावरती किंवा वंशाच्या गोष्टीवरती. वी शुड नॉट डिस्क्रिमिनेट. आपण भेदभाव करता कामा नये. जळीस्थळी काष्टी पाशाने सर्वत्र ईश्वरच आहे अशा प्रकारची भावना आपली निर्माण होऊन आपलं वागणं त्यांच्याबरोबर तसं असावं. वी मे कीप कंपनी विथ द रिच बट ॲट द सेम टाईम यू शुड कनेक्ट विथ द कॉमन पीपल अँड विथ द कॉमन पुअर पीपल. whatever their place in the society, we should make efforts to integrate with all of them. असा एखादा उत्तर देऊ शकेल. मग जे उत्तर तुम्हाला कळालं ते उत्तर सविस्तर पद्धतीने वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. नंबर 7. What according to Rudyard Kipling is the highest quality that makes a man a true human being? What according to Rudyard Kipling. असं म्हटलेलं त्यांनी. व्हॉट अकॉर्डिंग टू युअर ओपिनियन. तुमच्या मताप्रमाणे नाही तर रुदियार्ड किपलिंगच्या मताप्रमाणे व्हॉट इज द हायेस्ट क्वालिटी दॅट मेक्स अ मॅन ट्रू ह्युमन बीइंग. एखाद्या माणसाला कोणती गोष्ट ही महान बनवू शकते, आयुष्यामध्ये यशस्वी करू शकते, तर रुदियार्ड किपलिंगचं असं म्हणणं आहे. हिज ओपिनियन इज दॅट. मग आता आन्सर करा. ANS 2 टिंब द्या, समोर म्हणा अकॉर्डिंग टू द पोएट रुदियार्ड किपलिंग, ट्रीटिंग ऑल द पीपल इक्वली विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन इज द हायेस्ट क्वालिटी that makes a man a true human being. According to the poet Rudyard Kipling, we should treat all the people equally. We should not discriminate the people on the basis of caste, creed, रिलिजन अँड कलर. कोणालाही जातीभेदावरती, धर्मभेदावरती डिस्क्रिमिनेट करता कामा नये अशा प्रकारचं रुदियार्ड किपलिंगचं म्हणणं आहे. शेवटचा लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन्स. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच यूज्ड फ्रॉम दोज गिव्हन इन ब्रॅकेट्स. दिलेल्या ब्रॅकेटमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार शोधा. कोणकोणते? सिमिली, रिपिटेशन, अँटिथेसिस, पर्सॉनिफिकेशन, मेटाफर, ॲलिट्रेशन आणि ॲपॉस्ट्रॉफी. आता ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे परोक्ष संबोधन. ॲपॉस्ट्रॉफी परोक्ष संबोधन, ॲलिट्रेशन अनुप्रास, मेटाफर रूपक, पर्सॉनिफिकेशन चेतना गुणोक्ती, अँटिथेसिस विरोधाभास
रिपिटेशन पुनरावृत्ती आणि सिमिली म्हणजे उपमा अलंकार साधारणपणे प्रत्येक कवितेमध्ये एकपेक्षा अधिक अलंकार वापरलेले असतात. म्हणूनच ती कविता वाचण्याला सुखकर होते, अर्थपूर्ण होते. तर आपल्याला दिलेल्या 4 वाक्यरचनेमध्ये कोणकोणते अलंकार झालेले आहेत किंवा दिलेले आहेत ते शोधावं लागेल. या 5-6 जे प्रकार आहेत ना, ह्या सगळ्यांचे नियमासह आपलं वहीमध्ये लिहून झालेलं आहे. तर प्रत्येकाने त्याचा शोध घ्या. प्रत्येक अलंकाराचं व्याख्या वाचा, त्याचे उदाहरणं पहा आणि उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या बरोबर लक्षात येईल का कोणत्या ओळीमध्ये कोणता अलंकार वापरलेला आहे. आता पहिली ओळ पहा. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल डाऊट यू आर लुझिंग देअर हेड. या वाक्यरचनेमध्ये अँटिथेसिस म्हणजे विरोधाभास. ऑपोजिट आयडियाज लाईक लूज अँड कीप. ऑपोजिट आयडियाज लाईक लूज अँड कीप आर प्लेस्ड इन द सेम लाईन फॉर अचिविंग ड्रामॅटिक इफेक्ट. एक ड्रामॅटिक इफेक्ट, पोएटिक इफेक्ट साध्य करण्याकरता कवीने ऑपोजिट आयडियाज एकाच लाईनमध्ये वापरल्या. दॅट्स वाय इट इज अँटिथेसिस. मग तुम्ही वर्गपाठामध्ये आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच असं लिहा. कंसामध्ये सगळे अलंकाराचे नावं लिहा. त्याच्या खाली एक ओळ सोडा. ए असं म्हणा. काळ्या पेननी पूर्ण वाक्य लिहून काढा. इफ यू कॅन कीप युअर हेड. ते लिहिल्यानंतर ANS करा आणि खाली स्पष्टीकरणामध्ये ANTHI ANTI THESIS अँटिथेसिस डॅश मारा आणि हा अँटिथेसिस अलंकार या ओळीमध्ये कसा वापरला त्याचं स्पष्टीकरण डॅश. ऑपोजिट आयडियाज लाईक लूज अँड कीप आर प्लेस्ड इन द सेम लाईन फॉर अचिविंग ड्रामॅटिक ऑर पोएटिक इफेक्ट. इथपर्यंत कळालं. याच ओळीमध्ये असाही एक अलंकार आपल्याला सापडू शकतो. तो म्हणजे मेटाफर. METAPHOR. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. मग रूपक अलंकार कसा होईल इथं? तर इन द लाईन हेड इज HEAD. हेड म्हणजे डोकं आहे का प्रत्येकाला? घेतापासून दोन्ही कानाच्या मध्ये डोकं असतं. हिअर हेड इज इनडायरेक्टली कंपेअर्ड टू अ पर्सन्स कामनेस. कामनेस म्हणजे शांतपणा. पर्सन्स कामनेस म्हणजे एखाद्या व्यक्तीचा शांतपणा. इथं हेड हे हेड न राहता त्याचा संबंध एखाद्या व्यक्तीशी च्या शांतपणाशी निगडित आहे. म्हणजे कीप युअर हेड, तू तुझं डोकं शांत ठेव. मग डोकं काय जास्त पळतं काय? तर डोकं शांत ठेव म्हणजे तू शांत राहा, स्वभावाने शांत राहा. म्हणून या लाईनमध्ये वी फाइंड दॅट देअर इज द फिगर ऑफ स्पीच मेटाफर. मग हे 2 अलंकार या कवितेमध्ये किंवा या लाईनमध्ये वापरलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आणखी एखादं वाक्य समजून सांगू का? ठीक आहे. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझॅस्टर अँड ट्रीट दोज 2 इम्पोस्टर जस्ट द सेम. मग जस्ट द सेम या लाईनमध्ये इफ यू कॅन मीट
इफ यू कॅन मीट द ट्रम्प. तर या लाईनमध्ये सुद्धा ॲलिट्रेशन एक आहे, म्हणजे अनुप्रास अलंकार. बिकॉज द साऊंड ऑफ द लेटर ट, ट्रम्पेट, ट्रीट, टू, अशा प्रकारचे साऊंड, ध्वनी पुन्हा पुन्हा वापरले. दॅट्स वाय इट इज ॲलिट्रेशन. पुन्हा अँटिथेसिस पण आहे, बिकॉज द टू अपोजिट आयडियाज, ट्रम्प अँड डिझॅस्टर, विजय आणि संकट. विजय असेल तर संकट कसं, आणि संकट असेल तर विजय कसा, तर हा अँटिथेसिस अलंकार त्यांनी वापरलेला आहे. बिकॉज टू अचीव ड्रमॅटिक इफेक्ट. याच लाईनमध्ये आपल्याला मेटाफर पण सांगता येईल. मेटाफर म्हणजे रूपक अलंकार. कसा, ट्रम्प अँड डिझॅस्टर हॅव बीन इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू इम्पोस्टर्स. म्हणजे इम्पोस्टर, ट्रम्प आणि डिझॅस्टर हे एकमेकांचं रूपक आहे. त्याचबरोबर याच लाईनमध्ये चौथाही एक अलंकार आपल्याला सापडतो आहे पहा. तो अलंकार आहे पर्सॉनिफिकेशन, म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार कसा, तर सजीवाचे गुणधर्म निर्जीवाला लावणे, संपला विषय. सजीवाचे गुणधर्म निर्जीवाला लावले का तिथं चेतना गुणोक्ती अलंकार होतो. इनॲनिमेट थिंग्स, ट्रम्प अँड डिझॅस्टर. इनॲनिमेट म्हणजे निर्जीव, इनॲनिमेट थिंग्स निर्जीव गोष्टी, ट्रम्प अँड डिझॅस्टर हॅव बीन गिव्हन द ह्युमन क्वालिटी ऑफ बीइंग इम्पोस्टर्स. जसा एखादा माणूस हा भोंदू असतो, मट्टक साधू असतो, तसा ट्रम्प आणि डिझॅस्टर हे दोन शब्द जरी इनॲनिमेट असले तरीसुद्धा ते ह्युमन क्वालिटीचं वर्णन करतात. दॅट्स वाय इट इज पर्सॉनिफिकेशन. म्हणजे दिस पोयम इज रिच इन, दिस पोयम इज रिच इन फिगर ऑफ स्पीच. कोणत्याही कवितेमध्ये तुम्ही कोणताही अलंकार टाकला तर त्याचं आपल्याला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. बहुतेक कवितेमध्ये बहुतेक अलंकार वापरलेले असतात, फक्त आपल्याला त्याचं कीवर्ड नॉलेज हे असावं लागतं. जसं ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार, जिथं ध्वनी हा वापरला जातो. ध्वनी, अक्षर नाही, ध्वनी. फॉर एक्झाम्पल SIT साईट आणि CITY सिटी. स्पेलिंग वेगळी आहे, एक आहे यसने, एक आहे सीने, परंतु मराठीमध्ये उच्चार करताना स येतं. मग जिथं ध्वनी रिपीट होतो तिथं ॲलिट्रेशन, जिथं विरोधाभास तिथं अँटिथेसिस, जिथं एकाचं रूपक दुसऱ्याबद्दल केलेलं असतं तिथं रूपक. आणि सजीवाचे गुणधर्म निर्जीवाला लावले का समजायचं पर्सॉनिफिकेशन. एकदम सोपा साधा भाग, फक्त नीट कळून घ्या, वारंवार वाचा. इथं आपण पान नंबर 89 करता थांबूया. ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.